आज आपण बघणार आहोत आपल्या एमटी 9वी एमटीचा कालच्या लेक्चरचा पुढचा म्हणजेच हँड टूल्स. काय बघणार आहोत? हँड टूल्स. रोजच्या दैनंदिन कामात वापरावी लागणारी विविध हत्यारं. कोणासाठी? फिटरसाठी. कोणासाठी? फिटरसाठी. जो फिटिंगचं काम करतो तो फिटर. आता त्याच्यामध्ये खरं तर बरीच हत्यारं येतात. ही इथं मोजकी 4-5 काढलेली आहे. पण हत्यारांची सुद्धा आपण वर्गवारी करत असतो. मापन करणारी हत्यारं, आखणी करणारी हत्यारं, कापणारी हत्यारं, ठोकणारी हत्यारं, असं वेगवेगळ्या वर्गीकरणात आपण हँड टूल्सचा अभ्यास करतो. काल मी तुम्हाला 9 प्रकारचे आस्पेक्ट्स ड्रॉइंगचे फिटिंगचे सांगितलेले होते, बरोबर आहे. त्याच्यात कटिंग होतं, ड्रिलिंग होतं, रिमिंग होतं, टॅपिंग होतं, फायलिंग होतं, स्क्रेपिंग होतं, चिपिंग होतं. त्या त्या गोष्टीला अनुसरून ती हत्यारं आपण वापरत जातो. आता सगळ्यात पहिलं आणि आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं पहिलं हँड टूल हत्यार म्हणजे हॅमर. कुठचाही हॅमर हा आपण ठोकाठोकीसाठी वापरतो, आघात करण्यासाठी वापरतो. हॅमर म्हणाला की हॅमरचे पिन, चिक, फेस असे 3 भाग पडतात. हा सुद्धा एक प्रकारचा हॅमर आहे. पिन, चिक, फेस. फेस म्हणजे प्रत्यक्षात ठोकायचा का. आणि या फेसला जे होल केलेलं असतं ज्यातून आपण हँडल फिट करतो त्या होलला म्हणतात आय होल. आय होल मधून आपण हे हँडल फिट केलेला आहे. हातोडीचा दांडा हा इथं बसवलेला आहे. येते लक्षात. हॅमर हा कास्ट आयर्न पासून बनवलेला असतो आणि हॅमरच्या त्या पिन वरून वरचा जो भाग आहे हॅमरचे 3 प्रकार पडतात. बॉल पिन हॅमर, बघा ना, बॉल पिन हॅमर, स्ट्रेट पिन हॅमर आणि क्रॉस पिन हॅमर. बॉल पिन हॅमर, स्ट्रेट पिन हॅमर आणि क्रॉस पिन हॅमर असे पिन वरून 3 प्रकार पडतात. ज्याची पिन हा वरचा भाग, पिन माथा, ज्याचा माथा हा चेंडू सारखा गोल आहे त्याला आपण बॉल पिन हॅमर म्हणतो. स्ट्रेट पिन हॅमर आणि क्रॉस पिन हॅमर यांचा माथा, यांची पिन ही अशी गोल नसते, चेपलेली असते, लाईक दिस. हा स्ट्रेट पिन हॅमर आहे. क्रॉस पिन हॅमर पण असाच असतो, फक्त समजून घ्या. हा स्ट्रेट पिन हॅमर आहे. ही त्याची पिन आहे, ही बघा, ही पिन. हा पिनचा भाग. ही गोल आहे का चेपलेली आहे? तो चेपलेली आहे. मग या पिनच्या रचनेवरून स्ट्रेट पिन आणि क्रॉस पिन असे 2 प्रकार पडले. जी पिन ह्या तुमच्या हॅमरच्या हँडलला, जर हँडल असेल तर त्याच्यावरती पिन अशी सरळ समांतर असेल त्याला आपण स्ट्रेट पिन हॅमर म्हणतो. काय म्हणतो? स्ट्रेट पिन हॅमर. आणि जर हा दांडा इकडनं जात असेल असा तर बघा, हा दांडा असा आणि पिन अशी, अधिक चिन्ह झालं, बरोबर येते लक्षात. हे जर अधिक चिन्ह झालं तर तिला म्हणायचं क्रॉस पिन हॅमर. काय म्हणायचं? क्रॉस पिन हॅमर. स्ट्रेट पिन हॅमर आणि क्रॉस पिन हॅमर हे हॅमर आहेतच, ठोकाठोकीसाठी उपयोग पडतातच, पण विशेषतः पत्र्याच्या कडा दुबणे, काटकोनात वळवणे, चेप काढणे, अडचणीच्या ठिकाणी कुठं ते खाचकट
तुम्हाला हॅमरिंग करायचंय त्यावेळेला अशा वेळेला स्ट्रेट पिन हॅमर आणि क्रॉस पिन हॅमरचा उपयोग होतो. जशी गरज असेल तसं स्ट्रेट पिन वापरायचा किंवा क्रॉस पिन. बॉल पिन हॅमर जो आहे त्याचं डोकं बघा, माथा बघा गोल आहे. तो गोल काय तर रिव्हेट फुलवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. आता रिव्हेट म्हणजे काय सांगतो तुम्हाला. समजा माझ्याकडे हा एक पत्र आहे आणि त्याच्यावरती खालती आणखी एक पत्रा मी जोडतो. हा एक पत्रा, हा दुसरा पत्रा. पत्रे वेगळे वेगळे आहेत म्हणून मी त्यांच्या रेषा पण तिरक्या वेगळ्या वेगळ्या केल्या. एकदा अशा केल्या आणि एकदा अशा केल्या. आणि ह्या दोन पत्र्याला मला जोडून ठेवायचंय. मी नटबोल्टने पण जोडू शकतो, मी वेल्डिंगने पण जोडू शकतो, तसंच मी रिव्हेटिंग करू शकतो. रिव्हेट काय करतात, ह्याला ड्रिल करतात आणि त्याच्यामध्ये एक रिव्हेट सोडतात ह्या व्यासाप्रमाणे. हा जो व्यास तयार झाला ना या व्यासाप्रमाणे. रिव्हेट कसं असतं बाळांनो, तर जसा तुमचा खिळा तसाच रिव्हेट, पण रिव्हेटला असं डोकं असतं. डोक्यावरून रिव्हेटचे बरेच प्रकार पडतात, आपल्याला जनरल रिव्हेट समजायचं. हे रिव्हेटचं हेड आहे, ही रिव्हेटची बॉडी आहे आणि रिव्हेटच्या ह्या बॉडीचा जो डायमीटर आहे या डायमीटरवर रिव्हेटचा हेड किती असेल ते अवलंबून असतं. सपोज हा माझा कट केलेला रिव्हेट आहे, पोकळ नाही येतो आणि हा रिव्हेट मी ह्यातून सोडला. आलं ना, आला खाली. हे त्याचे इथे हेड आहे, हे हेड इथे लॉक झालं. आपण हे दोन पत्रे लॉक करायला रिव्हेट करणार आहोत. आता प्रत्यक्षात वरची बाजू लॉक झाली म्हणजे पत्रा वर सरकणार नाही, पण पत्रा खालून काढून घेता येईल. तसं न पाहून तुम्ही काय करतात, हा जो इथे ह्याचा तोडलेला भाग आहे, हा भाग आहे, ह्याला बॉल पिन हॅमरच्या टिपने ठोकतात उलटे आणि ठोकून 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 तो असा पसरवतात. पसरला की वरनं हेड मुळे पॅक झाला आणि खाली तुम्ही रिव्हेट फुलवल्यामुळे पत्रा पॅक झाला. त्या दोघांच्या मध्ये पत्रा पॅक बसतो. ह्या प्रक्रियेला म्हणतात रिव्हेट फुलवणं. आणि रिव्हेट फुलवण्यासाठी विशेषतः बॉल पिन हॅमरचा उपयोग होतो. तुमचा बॉल पिन हॅमर असू दे, तुमचा स्ट्रेट पिन हॅमर असू दे, तुमचा क्रॉस पिन हॅमर असू दे, त्याचे पार्ट काय काय सांगितले, वरती माथा म्हणजे पिन, मध्ये चिक, त्याच्या खाली फेस, फेसने आपण टोकाटोकी करतो आणि चिकला जे होल करून ठेवले त्याला म्हणतात आय होल. आय होल मधून आपण लाकडाचा किंवा लोखंडाचा जो असेल तो हँडल, दांडा जे तुम्ही म्हणाल प्लेस करतो. हॅमर काय, हॅमर त्याच्या गरजेप्रमाणे कमी जास्त वजनाचे असतात. सगळं वजन हे फक्त एवढ्याच भागाचं असतं. हँडलच्या वजनाचा विचार केला जात नाही. मग तो अर्धा पाऊंडापासून हाफ LBS पासून अगदी 5-5 पाऊंडी 10-10 पाऊंडी सुद्धा हॅमर असतात. स्लेग हॅमर म्हणतात त्यांना, मोठे. येते लक्षात, गरजेप्रमाणे असतात. आपले हॅमर म्हणजे कुठले, बॉल पिन, स्ट्रेट पिन, क्रॉस पिन, हे हाफ LBS टू 3 LBS पर्यंत मिळतात. किती LBS पर्यंत मिळतात, 3 LBS चा खूप मोठा झाला. 2 LBS हाच मुळात मोठा होतो. LBS म्हणजे पाऊंड. हॅमर लक्षात आले तुम्हाला. पुढे जाऊया. हॅमर नंतर नंबर आहे पंच. पंच म्हणजे काय बाळा, तर पंच म्हणजे तुम्ही ज्या वेळेला काम करता, कसलं काम, मार्किंगचं काम. तर मार्किंगचं काम करत असताना सपोज हा माझ्याकडे एक चौकोनी जॉब आहे. या जॉबवर मला इथपासून
इथपर्यंत आणि असा तिरका असा एवढा भाग काय करायचा आहे, चिजलिंग करून काढूनच टाकायचं, होल करायचं. तर मला या लोखंडी जॉबवर नेमकं कुठपासून कुठपर्यंत काम करायचंय त्याचं मार्किंग मिळालं पाहिजे. मग मी काय करणार, त्याच्यावरती काहीतरी कर्कटक सारखं एखादं टोकदार घेऊन पुन्हा करणार. त्याच्यासाठी आपण काय वापरतो माहितीये का तुम्हाला, आपण त्याच्यासाठी कॅलिपर्स वापरतो. काय वापरतो, कॅलिपर्स. कॅलिपर्सचे पण प्रकार आहेत, हे आपल्याला पुढे येतील, आखणी करणार आहे. आता बघूया पंच. मग आता जसं पेन्सिलने रेष मारतो तशी रेष मारल्यासारखी तुम्हाला दिसणार त्याच्यावर. या रेषा टेम्पररी असतात, मार्किंगच्या खुणा पुसून जातात, कारण ते पहिल्यांदा आपण खडू आणि पाणीने मार्किंग मीडिया करून लावलेले असतात. जसा खडू जाईल तसा रेषा काढ. आज मी मार्किंग केलं आणि 4 दिवसांनी जर जॉब करायला आलो तर मार्किंग दिसणार नाही आहे. मग अशा वेळेला काय करतात, तर या खुणा कायम राहण्यासाठी असा पंच घेतात, पंच. आणि पंचने हातोडी ठोकून ठोकून त्याच्यावरती स्पॉट 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 करून घेतात अशी. ह्याच्यावरती जर आता अशा खोल खुणा उमटल्या, अशा खोल म्हणतोय मी, आतमध्ये पेनिट्रेट झालेल्या, ह्यामध्ये तुम्ही मारल्यामुळे पंच आत घुसणार आहे ना, आणि नंतर तुमचं हे मार्किंग पुसलं गेलं. सपोज हे सगळं मार्किंग पुसलं गेलं तरी या खुणा राहतात आणि त्यामुळे कारागिराला काम करता येतं. त्यामुळे कायमस्वरूपी मार्किंगच्या खुणा राहण्यासाठी आपण कोणाचा वापर करतो, पंचचा वापर करतो. ही पंचची बॉडी आहे आणि हा पंचचा पॉइंट अँगल आहे. पंचच्या ह्या अँगल वरती, पॉइंट अँगल वरती पंचचे आपण बेसिकली 2 प्रकार करतो. अगदी बेसिक आहे तुम्हाला. एक डॉट पंच आणि दुसरा सेंटर पंच. सेंटर पंचच्या बाबतीत हा जो अँगल आहे हा 90 डिग्री असतो. किती डिग्री असतो, 90 डिग्री असतो. सेंटर पंच आपण प्रत्येक कामासाठी वापरत नाही. ज्या वेळेला आपल्याला एखादं ड्रिलिंग करायचं असतं, समजा इथे मला ड्रिल पाडायचं आहे, तर इथे मी सेंटर पंच करतो, कारण आपल्या ड्रिल बीटचा अँगल 118 डिग्री असतो, 118 डिग्री. तर तो सुरुवातीला तुमचं ड्रिल बीट तिथं स्थिर राहण्यासाठी एक छोटासा खळगा लागतो. तो खळगा म्हणजे तुमच्या सेंटर पंचने केलेलं हॅमर. सेंटर पंच कधीही खोल मार्किंग करत नाही. लक्षात, सेंटर पंच कधीही खोल मार्किंग करत नाही. मग मार्किंग जर खोल व्हायला पाहिजे तर तुमचा हा पॉइंट अँगल लहान व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण वापरतो डॉट पंच. डॉट पंचचा पॉइंट अँगल 30 डिग्री पासून 60 डिग्री पर्यंत काहीही असू शकतो आपल्या गरजेप्रमाणे. मग अँगल लहान झाल्यामुळे हे खोलवर पेनिट्रेट होणार, कारण ही चोच लहान झाली ना, चोच जितकी लहान होईल तितकं जास्त घुसणार, आणि चोच जितकी फाटाडी होईल तितकं काय होणार, कमी घुसणार. सो आपल्याला चोच असं म्हणायचं नाही, याला पॉइंट म्हणायचं. हा पॉइंट अँगल डॉट पंचच्या बाबतीत 30 डिग्री टू 60 डिग्री असतो आणि सेंटर पंचच्या बाबतीत 90 डिग्री असतो. हे जे इथं तुम्हाला असे चौकोन चौकोन दिसत आहे सापाच्या खावल्यासारखे, ह्याला म्हणतात नर्लिंग. काय म्हणतात, नर्लिंग. पंचिंग करत असताना आपल्या हातातून पंच घसरू नये, निसटू नये, हलू नये म्हणून ते नर्लिंग केलेलं असतं. बॉडीला तुम्ही घट्ट पकडू शकता पंचच्या. काम करून तुमच्या हाताला घाम आला असेल, कदाचित काही ऑइल लागलं असेल, हा पंच हलू शकतो तुमच्या हातातून आणि मार्किंग चुकू शकतो. असं न व्हावं, अचूक काम करता यावं म्हणून आपण त्याच्यावरती हे असं खडबडीत 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 सरफेस तयार केला. त्याचं नाव आहे नर्लिंग. ही बॉडी नर्लिंग केलेली असते. येते लक्षात, ह्याला म्हणतात पंच. त्याचे 2 प्रकार मी सांगितले, डॉट पंच आणि
कॉम्बिनेशन प्लायर. आता प्लायर म्हणजे पकड. प्लायर म्हणजे पकड. खरं तर फिटिंग मध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन प्लायर एकच पुरेशी असते, पण प्लायरचे लॉंग नोज प्लायर, पहिलं कॉम्बिनेशन प्लायर, कॉम्बिनेशन प्लायर, लॉंग नोज प्लायर, फ्लॅट नोज प्लायर असे 3 प्रकार पडतात. याच्या व्यतिरिक्त कटिंग प्लायर आणि स्निपिंग असे आणखी 2 प्रकार पडतात. आपल्याला अभ्यास करायचा आहे कोणाचा? कॉम्बिनेशन प्लायरचा. कॉम्बिनेशन प्लायर म्हणजे पकड ही तुमच्या चांगली ओळखीची आहे. हा एवढा भाग आहे, हा त्याच्या जबड्याचा भाग आहे. हा एवढा भाग आहे, हा त्याच्या जबड्याचा भाग आहे. या जबड्यात इथं सुरुवातीला ह्याचे जे जॉ असतात ना, जॉ, सपोज हा एक जॉ आहे, तर त्याच्यावरती असं नर्लिंग मिळणार तुम्हाला. हा काढला मी जॉ, आणि दुसरा जॉ समजा इथं उघडलेला काढतो मी, तो आता दाखवू शकत नाही, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला असं रेषा रेषा केलेले मिळणार. का बरं? तर एखादी गोष्ट समजा तुम्ही एखादा नट पकडला, तर तो पकडलेला त्याच्या पकडे घट्ट व्हायला पाहिजे, सटकता नाहीये, त्याला दाब देऊन धरता आला पाहिजे, स्लिप होता नाही, म्हणून तुम्हाला काय मिळेल? खाचा खाचा केलेले. हा जो इथं असा डोळ्यासारखा भाग दिसतोय ना, हा डोळा नाहीये, लक्षात घ्या. ह्याच्यात सुद्धा खाचा खाचा केलेले आहेत. गोलाकार एखादी गोष्ट सर्क्युलर फेस पकडायचा असेल तर तुम्ही तो इथं पकडायचा, इथं फ्लॅट, इथं सर्क्युलर. ही जी मधली रेषा आहे ही कटिंग साठी आहे. कशासाठी आहे? कटिंग साठी. तुम्हाला एखादी गोष्ट कटर म्हणून वापरायचा आहे, तो कट करायचा आहे काहीतरी, तर तुम्ही ह्याने कट करू शकता. आणि इथं जे असे कान केल्यासारखे दिसतात, ते कान नाहीयेत बाळांनो, हा प्रत्यक्षात तुमचा नॉच आहे इथं, आणि त्याच्यात तुम्ही वायर वगैरे पकडून कट करू शकता. अशा विविध कामांसाठी ही तुमची एकच प्लायर वापरली जाते, म्हणून तिचं नाव आहे कॉम्बिनेशन प्लायर. म्हणून तिचं नाव आहे कॉम्बिनेशन प्लायर. या प्लायरच्या साहाय्याने आपण एखादी गोष्ट पकडू शकतो, तोडू शकतो, फिरवू पिळवटू शकतो, पीळ देऊ शकतो. अशी विविध प्रकारची कामं आपण या प्लायरच्या साहाय्याने करू शकतो. आणि हे जे त्याचं हँडल आहे, त्याच्यावरती इन्सुलेटिंग मटेरियल, मध्ये रबर असेल, प्लास्टिक असेल, पीव्हीसी असेल लावलेलं असतं. त्यामुळे इलेक्ट्रिशियन सुद्धा ह्या प्लायरवरती फार प्रेम करतो. इन्सुलेटिंग मटेरियल असल्यामुळे शॉक लागत नाही आणि पटापट पटापट वायर्सची कामं करता येतात. कारण इलेक्ट्रिशियनला विजेच्या तारांशी बरंच काय काय काम करायचं असतं. त्याच्यानंतर नंबर आला स्पॅनरचा. ड्रॉपफोर्स आयर्न पासून बनवलेले असतात. हा एक स्पॅनर मी इथे काढलेला आहे आणि त्याचं नाव लिहिलंय डबल एंडेड ओपन स्पॅनर. म्हणजेच स्पॅनरचे मुळात 2 प्रकार पडतात बेसिकली, ओपन स्पॅनर आणि रिंग स्पॅनर किंवा क्लोज स्पॅनर. तुम्ही काही काय सांगितलं? ओपन स्पॅनर, स्पॅनर म्हणजे पाना, आणि रिंग स्पॅनर किंवा क्लोज स्पॅनर. ठीक आहे, काही म्हणा. ओपन स्पॅनर म्हणजे काय? तर हे बघा, त्याचा एक बाजू ओपन आहे, बंद केलेली ओपन आहे, त्यातनं तुम्ही ते घुसवता. आणि रिंग स्पॅनरच्या बाबतीत काय असतं? हे संपूर्ण बंदच असतं, लक्षात घ्या. हा असा रिंग स्पॅनर असतो. आता हा काही फार चांगला काढू शकत नाहीये, पण समजून घ्यायला ठीक आहे. हा रिंग स्पॅनर, ह्या स्पॅनरवर ना आतून अशा 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 रेषा असतात. काय असतात? रेषा असतात. आणि मग तुमच्या योग्य मापाच्या नट मध्ये तो वरून असा बसवायचा. बाटलीचा कसा ओपनर तुम्ही बाटलीला लावता, बरोबर आहे, आणि नंतर उचलता टोपण, तसा
बाटलीचा स्पॅनर आपण अर्धवट लावतो, हा बाटली स्पॅनर नाही, ओपनर, हा पूर्ण बसतो. ओके, हा आहे रिंग स्पॅनर. रिंग स्पॅनर संपूर्ण बंद आहे, तर ओपन स्पॅनर पूर्ण उघडा आहे. आता जर एकाच बाजूला त्याला स्पॅनर असेल आणि दुसऱ्या बाजूला नुसतंच हँडल असेल, तर त्याला सिंगल एंडेड ओपन स्पॅनर असं आपण म्हणतो. एकच एंड आहे. आणि जर दोन्हीकडे स्पॅनरची रचना केली असेल, नट पकडण्याची व्यवस्था केलेली असेल, तर त्याला आपण डबल एंडेड ओपन स्पॅनर म्हणतो. ओपन स्पॅनर पेक्षा रिंग स्पॅनर नेहमी चांगला. ओपन स्पॅनर पेक्षा रिंग स्पॅनर नेहमी चांगला. का चांगला? तर ओपन स्पॅनर स्लिप होऊ शकतो. रिंग स्पॅनर त्याला सगळीकडनं नटला बसल्यामुळे स्लिप होण्याची शक्यता फार कमी असते. परफेक्ट मापाचे जर तुमचे हे स्पॅनर असतील नटाप्रमाणे, तर रिंग स्पॅनर मध्ये तुमचा नट स्लिप होत नाही. हा इथं होऊ शकतो. येते लक्षात? आपल्याला बाजारात अगदी 6-7 पासून, म्हणजे काय, एका बाजूला 6 नंबरचा नट बसणार, दुसऱ्या बाजूला 7 नंबरचा नट बसणार, त्याला म्हणायचं 6-7, 6-7, 7-8, 8-9, 9-10, 10-11, 11-12. बघा मी सांगत जातो किती झाले तुम्ही मोजून बसा. 6-7, 7-8, 8-9, 9-10, 10-11, 11-12, 12-13, 13-14, 14-15, 15-16, 16-17, 16-17, 17-18, 18-19, नंतर मात्र 20-22, नंतर मात्र 20-22, 23-27 आणि शेवटचा काहीतरी 30-32 अशा प्रकारचे स्पॅनर्स उपलब्ध असतात. हा 10 स्पॅनरचा सेट असतो. किती स्पॅनरचा सेट असतो? 10 नंबर्स टोटल 10 स्पॅनरचा सेट असतो. ओके, हे झाले डबल एंडेड ओपन स्पॅनर आणि सिंगल एंडेड ओपन स्पॅनर. हा झाला रिंग स्पॅनर. रिंग स्पॅनर पण अशाच सेट मध्ये उपलब्ध असतात, ट्रॉपोज आयन पासून बनवलेले असतात. आता ह्याच्यातच आणखी एक प्रकार येतो, कारण आपले जे नट आहेत ना बाळांनो, तो वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर त्याच्यात ऑड साईजचे सुद्धा तुम्हाला नट मिळू शकतात किंवा स्पॅनर सुद्धा असतात, म्हणून त्यांना आपण 4x5 चा स्पॅनर, 3x8 चा स्पॅनर असं ओळखतो. त्या आता तुम्ही हळूहळू जसे इंट्रोड्यूस होत जाल तसं तुम्हाला BSW वगैरे सगळं कळत जाईल, ब्रिटिश स्टँडर्ड मेथड वगैरे. आता आणखी एक असं ऑड साईजचा जर तुमच्याकडे नट असेल आणि तुम्हाला काढायला स्पॅनर पाहिजे आणि तुमच्याकडे प्रॉपर मापाचा स्पॅनर नाही, तर त्याच्यासाठी आपण ऍडजस्टेबल स्पॅनर वापरतो. ऍडजस्टेबल स्पॅनर किंवा आपल्या गावठी भाषेत पोपट पाना म्हणतो ना, तशा प्रकारचा असतो. त्याचा एक जबडा स्थिर आणि एक जबडा आपण मूव्ह करू शकतो. त्याला स्प्रिंग असते, स्क्रू असतो आणि गरजेप्रमाणे त्याला सेट करायचा, प्रॉपर बसवायचा आणि नट तुमचा खोलायचा. ऍडजस्टेबल स्पॅनर. शक्यतो फिक्स स्पॅनर जर त्याला लागत असेल तर ऍडजस्टेबल स्पॅनर वापरायच्या नादाला लागायचं नाही. आपलं उलट असतं. आपण काय म्हणतो, एक ऍडजस्टेबल स्पॅनर घ्यावे, बाकी कशाची गरज नाही. ऍडजस्टेबल स्पॅनर हा काम करतो, ठीक आहे, पण ऍडजस्टेबल स्पॅनर मुळे तुमचा नट जो आहे त्याचा हेड बाद होतो, तो स्लिप होतो. त्यामुळे प्रॉपर स्पॅनर जर बसत असेल, रिंग स्पॅनर असेल सोन्याहून पिवळं, नाहीतर डबल एंडेड ओपन स्पॅनर जरी त्याला प्रॉपर बसत असेल, ओके, तोही बसत नाही तर ऍडजस्टमेंट करायची आहे, म्हणून ऍडजस्टेबल स्पॅनर वापरायचा आहे. तसंच ऍडजस्टेबल स्पॅनर सारखा आणखीन एक असतो पाईप पाना, असं आपण त्याला म्हणतो मराठी. पाईप रेंज, पाईप पाना, काही तरी म्हणा, काय म्हणू मराठी म्हणतात. तर त्याच्यामध्ये काय असतं, तर जो ऍडजस्टेबल स्पॅनरचा जो जॉ असतो ना, त्याला दोन्हीकडनं मगाशी मी प्लायरला दाखवलं असं
खाचा पाडलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं तर पाईप सारखा गुळगुळीत भाग तो घट्ट पकडून ठेवू शकतो. आपल्याला ऍडजस्टेबल स्पॅनर, हे पाईप स्पॅनर, हे सगळे अगदी 6 इंचापासून 150 mm पासून ते 1 फुटापर्यंत मिळतात. पाईप स्पॅनर तर पूर्ण 2 फुटापर्यंत मिळतो, 20 इंचापर्यंत मिळतो. 2 फूट नाही पण 20 इंचापर्यंत मिळतो. काय सांगितलं? पाईप स्पॅनर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला स्क्रू ड्रायव्हर बघायचा. स्क्रू ड्रायव्हर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. स्क्रू ड्रायव्हरच्या ह्या भागाला आपण ब्लेड म्हणतो आणि ह्याला आपण मूठ म्हणतो. आता आपण म्हणतो स्क्रू ड्रायव्हर माझ्याकडे 100 mm चा स्क्रू ड्रायव्हर आहे किंवा माझ्याकडे 150 mm चा स्क्रू ड्रायव्हर आहे. हा जो स्क्रू ड्रायव्हरची लांबी तुम्ही सांगता ना ती ह्या पासून ह्यापर्यंतची ही लांबी असते. हे माप तुम्ही सांगत असता 150 mm, 100 mm ब्लेडचं असतं. हे इथे पाठीमागे तुम्हाला पकडायला मूठ केवढी आहे त्याचा मोजमापाशी काही संबंध नाही. त्याचा मोजमापाशी काहीही संबंध नाही. स्क्रू ड्रायव्हर वापरत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या स्क्रूची जी नॉच आहे त्या नॉच प्रमाणे ह्या तुमच्या स्क्रू ड्रायव्हरच्या ब्लेडची रुंदी जुळली पाहिजे. नाहीतर नॉच एवढीशी, रुंदी एवढी मोठी लावूया त्याला काय, नो. योग्य कामासाठी योग्य हत्याराचा वापर करायचा आहे. किंवा जर तुमचा स्क्रू मोठा आणि लहान ब्लेडचा तुम्ही स्क्रू ड्रायव्हर घेऊन आला आणि मी आता उघडतो म्हटलं, काम नाही होणार. प्रॉपर कामासाठी प्रॉपर स्क्रू ड्रायव्हर. येते लक्षात? स्क्रू ड्रायव्हर 2 प्रकारचे असतात. हा एक प्रकार झाला आणि दुसरा स्टार प्रकारचा. स्टार प्रकारच्या स्क्रू ड्रायव्हरचा हेड कसं मिळणार तुम्हाला? असं मिळणार. असं स्टार झाले. थोडक्यात तुम्हाला ते असं बघितलं तर हे असं दिसतात एका बाजूने बघितलं तर. येते का लक्षात? ह्याला म्हणायचं स्टार हेडचा स्क्रू ड्रायव्हर. चौकोन असतो, आपल्याला ओळखीचा आहे. तर ही 5 हँड टूल्स तुमच्या सुरुवातीच्या अभ्यासात आहे. ही तुम्हाला नीट कळली असतील अशी अपेक्षा आहे. ओके. तुम्हाला ह्याचे फोटो पण मारून टाकतो आणि हे एक्सप्लेन केलेलं पण तुमच्या बरोबर आहे. परीक्षेला ह्यापर्यंत तर निश्चितच सगळं आहे. पुढचं काय काय होते बघू.